पुन्हा याचा आवाज झाला तर ते म्हातारं फुली रणजित सगळे इथे येतील. चौकशा वैतागलो इथे नाटक करून. ये शांत हो, शांत हो. घाई गडबडीमध्ये निर्णय नको घ्यायला. देवीसिंग सगळं सोडेल, आयुष्यात पैसा नाही सोडणार. ती लाली लाली माझे पैसे घेऊन पळाली ना, माझे पैसे घेऊन पळाली. पळ सोडणार नाही त्या लालीला. गेली कुठे कळत नाहीये, तिच्या घरी नाहीये, इथे नाहीये, पोलीस चौकी नाही, गेली कुठे. त्या सुधाकरचा संशय वाढत चाललाय. असाच तो संशय घेत राहिला तर जामकर पर्यंत पोहोचेल. जामकरला घेऊन तो माझ्यापर्यंत पोहोचेल. तुझं स्वप्न स्वप्नच राहील सुधाकर. तू माझ्यापर्यंत पोचायच्या आधी माझा हात तुझ्या गळ्यापर्यंत पोचलेला असेल. सोडणार नाही. हा देवीसिंग पैसे नाही सोडणार. मी माझे पैसे सोडणार नाही. भास होता, पण हा भास सत्यात उतरायला वेळ नाही लागणार. त्याआधी ती लाली कुठे आहे हे शोधलं पाहिजे. रंजे, अगे रंजे, अगं पाणी आणवायच. हो आत्या, आता कशाला पाणी न बिनी. आता फुलाताई चहा आणेल ना तोच प्या. गरम पाणीच असतं ती. अगं तुझा मुडदा बसावला तुझं वाईस बुड हल्लं म्हणून काय तुला अटॅक बिटॅक येतोय वय? जावाय त्या रानातलं पाणी आण, मला चूळ भरायची. ऐका आता, चूल भरायला रांजणातलं पाणी. अहो आत्या, काय बोलताय तुम्ही? इथं गावातनं माणसं गायब होत्या, ती तशी गावातनं रांजणं बी गायब झाले. आता आहे ना त्या घराघरामध्ये काय डेरा नाही तर फ्रीज. पाहिजे का त्यातलं पाणी? म्हणजे सांगू का फुलतायला आणायला? पेतूच चिवळ्या, ए चिवळ्या, अरे तुला किती वेळा सांगितलं की घरात एक लहान रांजण बसव. हा, आणि बसवला ना तर बारकाच बसवला, नाहीतर आहे ना तो मुडदा माझं मड पाडल आणि त्यात मला गाडल. चांगलंय, चांगलं सुरू आहे तुमचं. अरे काय झालं? नाही काय नाही, घरातली सून गायब आहे तरी कोणाचा आवाज नाही, सगळे गपगार. चांगलंय. एका सुनेचा खून झाला तेव्हा पण कोण काय बोललं नाही, त्यावेळी पण गप. आता एक सून गायब आहे, आता तरी गप बसू नका म्हणजे झालं. मी काय तिला हुडकायला जाऊ? हा, तिची ती गेलीये, मी नाही तिला घराबाहेर काढलं. हा, अहो पण आप्पा, आपण चौकशी तरी करू शकतो ना. पोलीस कोण आहे? तू आहेस का मी आहे? हा, तुला कसला पगार मिळतो मग? आहे का? आता घरातले हे करतेत ना, ह्यानी जबाबदारी घ्यायला नको का? ह्यानी त्याला बसून विचारलं पाहिजे की बाबा काय झालं, कुठे गेली ती, तुमच्यात काय घडलं का? असं काहीच नाही. अरे काल रात्री त्याला किती त्रास झालाय बघितलं ना आपण. हा, मला अजून काही त्रास नाही द्यायचा त्याला. वा, यांना त्याचाच पुळका. त्याने गोष्ट सांगितली आणि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला. मला सांगा, त्याला घरात लालीची आठवण येत होती म्हणून तो दुकानात जाऊन बसला, बरोबर? दुकानात आठवण येत होती म्हणून तो घरी आला. दुकान घरापासून किती लांब आहे? 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, फक्त 5 मिनिटाच्या. आपण समजूया की तो घरातून रात्री 10 वाजता गेला, तो रात्री घरी 3 वाजता आलाय. मग तो इतका वेळ दुकानावर काय करत होता? मला वाटलंच होतं
हा सुधाकर काहीतरी माती खाणार. ये बा आला गोपाळ, विचारा त्याला. हो विचारा की. काय काय विचारायचंय? अहो सुद्या काय म्हणला आता ते विचारा ना. हा थांबा मीच विचारते. काय? गोपाळ खरं खरं सांगायचं बरं का, काल रातच्याला तू कुठं होतास? आप्पा सांगितलं की दुकानातच होतो. तुला काल लालीची आठवण येत होती म्हणून तू दुकानात गेलास. घरी रात्री 3 वाजता आलायस. एवढा वेळ बसला होतास तू? आप्पा मी फक्त दुकानातच नव्हतो. घ्या म्हणजे सुद्या म्हणत होता ते सगळं खरं आहे ना? तुला काय बघ बाय, तुझा लोक इथं खोटं बोलून फसवतोय आपल्याला. गोपाळ खरं खरं सांगायचं, कुठे गेला होता तू? आणि काय ग फुलत आहे, बोल की. तुझं तोंड काही शिवलंय वय? लय पुलका होता ना तुला गोपाळचा, कोणाला काही बोलायला नको. खरं खरं सांगायचं, काल रातच्याला कुठं होतास? काय रे, फक्त दुकानात गेला नव्हता, मग कुठे गेला होता? आप्पा माझ्या हातून लय मोठी चूक झाली. कसली? म्हणजे मला तुम्हाला सांगायचं नव्हतं, पण तुम्ही एवढं खोदून खोदून विचारताय म्हणून सांगावं लागेल. घ्या बाई, त्या आत्या म्हणतात ना तसं कुणाचं मुर्द पिडद पाडून आलाय का काय? यो गोपाळ खरं खरं सांग, काल रातच्याला कुणाचं मुर्द पाडायला गेला होतास? अगं छोटी आई काय बोलतेस तुम्ही? असं कशाला काय करीन? तुम्हाला सगळ्यांना माहिती का नाही आई, मी हनुमानाच्या मंदिरात जातो हनुमान चालीसा म्हणायला. दुकानात मी तिकडेच गेलो होतो. इकडे हनुमान चालीसा म्हणत असताना ते एक आगोरी बाबा दिसला. त्यांनी मला लांबनं बघितलं, त्याला कळलं मी काहीतरी टेन्शनमध्ये आहे. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरूनच ओळखलं की माझी बायको गायब आहे, काहीतरी संकटात आहे. त्याने मला सांगितलं बरं का आप्पा असं. मला टेन्शन झालं, म्हटलं काय झालं असेल माझ्या लालीजींना. मग त्याने सांगितलं त्या संकटातनं जर का बाहेर काढायचं असेल तर मी सांगतो ती कर. मग ती जसं जसं सांगत गेला तसं तसं मी करत गेलो, म्हणून मला उशीर झाला. घ्या ह्यो आता आगोरी बाबाच्या नादाला लागायला लागला. घरात कावट्याने हाडं सापडून येत म्हणजे झालं आता. अय गोपाळ, आपल्या अख्ख्या खानदानामध्ये कुणी येऊ बुवा बाजी केलेली नाहीये, आणि तू त्याच्या मागे लागू नको. तुला सांगतेय बरं का मी. फुलत आहे बघ बाय, आपल्या घरावर उद्या काही चेटूक बिटूक झालं ना, मग काय करायचं? केवढ्याला पडल ते? अगं आई काय बोलतेस? मी असं कशाला काय करेन? मी म्हटलं का नाही माझ्याकडनं चुकलंय, चूक झाली, मी मान्य करतो. लालीची काय त्याच्यामुळे डोक्याचा भोगा झालाय, काय कळलं मला काय करतोय. लालीची परत येते यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे आप्पा. मी जातो दुकानावर. ह्यानीच लपावले असेल मुडद्यानं, आणि आता हुडकायचं नाटक करतोय. खालमुंड्या पाताळ धोंड्या अशी गत आहे ह्याची.